नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया मैदा न वापरता मावा केक किंवा खवा वापरून केलेला केक असे सुद्धा म्हणू शकता. हे पहा, तुम्ही इथे केकचे टेक्स्चर पाहू शकता. किती मस्त झाला आहे केक. हा केक तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. अगदी बारीक सारीक टिप सांगितल्या आहेत. त्या जर का तुम्ही फॉलो केल्यात तर असाच तुम्ही एकदम स्पॉन्जी केक बनवू शकाल. त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. हा केक आपण बारीक रवा वापरून करणार आहोत. केक करण्याअगोदर आपण पूर्वतयारी करून घ्यायची आहे. प्रथम ज्यात आपण केक करणार आहोत त्या भांड्याला किंवा डब्याला असे तूप लावून घ्यायचे आहे आणि त्यावर छान असा मैदा भुरभरून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तरीसुद्धा तुम्ही तो लावला तरीसुद्धा चालेल. आणि दुसरं म्हणजे ज्यामध्ये तुम्ही केक बेक करणार आहात ते भांडे किंवा ओव्हन अगोदर फ्रीहीट करून ठेवायचे आहे आणि मगच केक करण्यासाठी सुरुवात करायची आहे. हे पहा, इथे आता सर्व मैदा मी डब्याला लावून घेतला आहे. तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावला तरीसुद्धा चालेल. आता आपण केक कसा करायचा ते पाहू. त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतला आहे. तुम्ही नॉर्मल रवा घेतला तरीसुद्धा चालेल, कारण नंतर तो आपल्याला मिक्सरलाच लावायचा आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे. आता रवा घातल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी आंबट नसलेले दही घालायचे आहे. दही फार आंबट नसले पाहिजे. आणि हे सर्व साहित्य केक करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते सर्व रूम टेम्परेचरवर असले पाहिजे किंवा फ्रीजमधील असेल तर 1 तास अगोदर तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता, म्हणजे सर्व साहित्य छान असे रूम टेम्परेचरवर येईल. आता त्यामध्ये 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी दूध घालायचे आहे आणि हे सर्व साहित्य छान असे एकत्र करून घ्यायचे आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. रव्याच्या क्वालिटीनुसार दूध तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकते. दूध जर का पाऊण वाटीपेक्षा जास्त लागले तर तुम्ही घालू शकता, पण एकदम घट्ट पण होता कामा नये आणि एकदम पातळ पण होता कामा नये. हे पहा, हे असे झाले पाहिजे. आणि आता त्याच्यावर अर्धा तास झाकण ठेवून रवा मुरण्यासाठी ठेवायचा आहे. हे पहा, अर्धा ते 1 तास झाला आहे आणि रवा इथे छान मुरला आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता हा रवा मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहे. आणि आता त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप पातळ केलेले घातले आहे. तुम्ही या ठिकाणी बटरचा सुद्धा वापर करू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. जर का तुम्ही तेल वापरत असाल तर त्या तेलाला कोणत्याही प्रकारचा स्मेल येता कामा नये, जसे की मोहरीचे तेल. ज्या तेलाला कोणत्याही प्रकारचा वास येतो ते तेल तुम्ही इथे वापरू नका. हे पहा, आता हे मिश्रण मी छान मिक्सरला फिरवून घेतले आहे. आता हे सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घ्यायचे आहे. हे पहा, मिश्रण किती स्मूथ झाले आहे आणि त्याला रिबन कन्सिस्टन्सी पण आली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम हे मिश्रण फ्लफी झाले आहे. आता इथे पातेल्यात सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर जाडबुडाचे पातेले घ्यायचे आहे किंवा कुकरसुद्धा चालेल आणि त्यामध्ये एक रिंग घालायचे आहे आणि पातेल्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर 10 मिनिटे पातेले फ्री हीट करून घ्यायचे आहे. आता भांडे फ्री हीट होत आहे तोपर्यंत इथे खवा मोजून घेऊ. हे पहा, पाऊण वाटी खवा आहे आणि वजनी म्हणाल तर 100 ग्रॅम आहे. इथे तुम्ही दुधापासून घरी केलेला खवा वापरला तरीसुद्धा चालेल. आता खवा ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे. छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. रवा जेव्हा मिक्सरला लावतो त्यावेळेला तुम्ही खवा घातला तरीसुद्धा चालेल, त्यानेसुद्धा केकचा टेक्स्चर एकदम मस्त येईल. पण असा खवा जर तुम्ही वरून घातलात तर मध्ये मध्ये खव्याचे चंक्स असे येतात आणि खायला पण छान लागतात. हे पहा, खवा आता इथे छान मिक्स झाला आहे. हे मिश्रण फ्लफीसुद्धा झाले आहे आणि हाताला एकदम हलके लागत आहे. असेच मिश्रण आपल्याला हलके करून घ्यायचे आहे. आता या मिश्रणामध्ये चिमूटभर मीठ घालायचे आहे. चिमूटभर मीठ घातल्यामुळे केकची चव आणखीनच वाढते, म्हणून तुम्हीसुद्धा केकच्या मिश्रणामध्ये थोडेसे तरी मीठ घालून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की केक आवडेल. या केकला लागणाऱ्या साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तिथे तुम्ही नक्की चेक करा. हे मिश्रण आता विस्करने 5 मिनिटं फेटून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि तीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे. मावा केक असल्यामुळे त्यामध्ये कुठलेही इसेन्स न घालता मी वेलची घातली आहे, त्यामुळे केकची चव अगदी एखाद्या मिठाईसारखी लागते. आता यामध्ये 1 मोठा चमचा बेकिंग पावडर घातली आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे, म्हणजे जो खाण्याचा सोडा असतो तोच घातला आहे. सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यावर जराही न थांबता हे मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह झाल्यानंतर छान असे हे मिश्रण पुन्हा एकदा हलके व्हायला लागेल. आणखीन त्यामध्ये एअर बबल दिसू लागतील. हे पहा, मिश्रण आता इथे छान हलके झाले आहे आणि त्यामध्ये एअर बबलसुद्धा दिसायला लागले आहेत. आता अजिबात वेळ न दवडता हे मिश्रण ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालायचे आहे
आणि एकदा असे टॅप करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधील एअर असेल तर ती निघून जाईल. आता सजावटीसाठी त्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहेत, म्हणजे केक जरा दिसायला छान दिसतो. बदाम आणि पिस्त्याचे काप घातल्यानंतर अगोदरच प्रीहीट केलेल्या भांड्यामध्ये केकचे भांडे ठेवून द्यायचे आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवर 5 मिनिटे ठेवायचं आहे आणि नंतर मग बारीक गॅसवरती 40 ते 45 मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे. हे पहा, प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये मी हा डबा ठेवून दिला आहे आणि त्यावर एक झाकण ठेवले आहे आणि त्यावर एक जड खलबत्ता ठेवला आहे, म्हणजे हवा बाहेर जास्त जाणार नाही आणि केकसुद्धा छान असा बेक होईल. हे बघा, 40 ते 45 मिनिटांनी केक छान बेक झाला आहे. त्यामध्ये मी सुरी घातली आहे. सुरीसुद्धा अगदी छान क्लीन निघाली आहे, म्हणजे केक आपला बेक झालेला आहे. आता हे केकचे भांडे लगेचच बाहेर काढायचे आहे आणि त्यावरती एक पातळ कपडा घालायचा आहे, म्हणजे केकचे मॉइश्चर टिकून राहील, केक कोरडा होणार नाही. आणि केक गार होईपर्यंत हे असेच ठेवून द्यायचे आहे आणि गार झाल्यानंतर केक डिमोल्ड करायचा आहे. आणि पाहू शकता तुम्ही केक किती मस्त झाला आहे आणि एकदम स्पॉन्जीसुद्धा झाला आहे. तुम्ही जर का हा केक ओव्हनमध्ये करणार असाल तर ओव्हन 10 मिनिटे प्रीहीट करून घ्या आणि 180 डिग्रीला 40 ते 45 मिनिटे बेक करून घ्या. मावा असल्यामुळे केक अगदी मऊ लुसलुशीत होतो आणि अगदी तोंडात टाकताच हा केक विरघळतो. हे बघा, केक अगदी कट केला आहे आणि त्याचे टेक्स्चर बघू शकता, अगदी क्रम्बली टेक्स्चर आले आहे. असा हा सोपा सुटसुटीत मावा केक मी करून दाखवला आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर हा केक तुम्ही नक्की करून पहा आणि ही रेसिपी नातेवाईकांमध्ये नक्की शेअरसुद्धा करा. हे पहा, मी जवळून दाखवते केक किती स्पॉन्जी झाला आहे ते. जर का माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.